संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कागदपत्र नसल्याने प्रसिद्ध ठाकरे हॉटेल झाले बंद. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असून त्याचाच भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मंगळवारी धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाई दरम्यान आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र व कागदपत्रांची पूर्तता नसल्याने शहरातील प्रसिद्ध ठाकरे हॉटेल बंद करण्यात आलेले आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि संबंधित नियमांनुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकाकडे वैध नोंदणी किंवा परवाना, स्वच्छतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान कर्जत शहरातील अमराई रस्त्यालगत असलेल्या कृष्णा स्वीट मार्टवरही पथकाने थेट भरारी घेऊन खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी 3 दिवसांपूर्वीच कर्जत तालुक्यात गुटखा विक्रेत्यांविरोधात देखील कारवाई करण्यात आली होती. टपऱ्यांवर धाडी टाकून मोठा गुटखा साठा जप्त करण्यात आला असून 3 जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3घांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन पेणी येथील अधिकारी प्रशांत शिंदे यांनी सांगितले की सर्व अन्न व्यावसायिकांकडे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील स्वच्छता व परवाना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कर्जत परिसरात आमचे पथक सातत्याने तपासणी करत आहे. ठाकरे हॉटेलकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने कारवाई करण्यात आली असून संबंधितांनी आवश्यक दंड भरल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीनंतरच हॉटेल सुरू करण्यात येईल.